नमस्कार, वेलकम टू माय चॅनल। आजची ही छोटीशी रेसिपी आहे जी टिफिन रेसिपी आहे। त्यासाठी मी घेतलेले आहे बॉईल कॉर्न, एक शिमला मिरची आणि गाजर खिसून घेतलेला आहे। आता या भाज्या थोड्याशा तेलामध्ये मी परतून घेते। थोडंसं तेल मी या ठिकाणी घेतलेलं आहे। यामध्ये शिमला मिरची आधी ॲड केली, त्यानंतर किसलेला गाजर ॲड केलेला आहे आणि बॉईल केलेले कॉर्न सुद्धा ॲड केलेले आहेत। यांना परतून घ्यायचं आहे फक्त 2च मिनिट, फार जास्ती नाही। चवीपुरता मीठ घालायचं आहे। या भाज्या तुम्ही कच्च्या सुद्धा वापरू शकतात, पण फ्राय करून घेतलेलं कधीही चांगलं, टेस्ट छान येते फ्राय केल्यामुळे। आता यामध्ये मी पनीर ॲड करून घेते, कारण आजकालच्या मुलांना पनीर आणि चीज या 2 गोष्टी फार आवडतात। आणि यामध्ये किसलेला चीज सुद्धा मी ॲड केलेला आहे। आता हे मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये तुम्ही चिली फ्लेक्स सुद्धा वापरू शकतात। मी कणिक भिजवून घेतलेली होती। कणकेचा छोटा आपण ज्या प्रकारे पुरी करतो त्या प्रकारे गोळा घ्यायचा आहे कणकेचा आणि एक मीडियम साईजची पोळी करून घ्यायची आहे। फार मोठी नाही करायची आहे। अशा प्रकारे मी 2 पोळ्या करून घेतलेल्या आहेत। आता एक मी वाटी घेतलेली आहे, वाटीवरती ही पोळी ठेवायची आहे आणि त्या पोळीमध्ये सारण भरायचं आहे। आपल्याला हवं तेवढं सारण यामध्ये भरायचं आहे आणि जी दुसरी पोळी करून घेतलेली होती ती पोळी यावर ठेवून द्यायची आहे आणि काठाने प्रेस करून घ्यायचं आहे याला। आता ही वाटी मी पलटून देणार आहे आणि जो एक्स्ट्रा पार्ट आहे तो काढून घ्यायचा आहे। आता हे सारण सेंटरला आहे, त्यामुळे हे पसरवून घ्यायचं आहे। थोडं सारण सर्वकडे पसरायला हवं, नाहीतर ते मध्येच राहून जाईल। यासाठी ते पसरवून घ्यायचं आहे आणि त्याच्या कडा व्यवस्थित दाबून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे असंच मी दुसरी पोळी सुद्धा तयार करून घेते। तुमच्याकडे जी वाटी असेल त्या वाटीने ही प्रोसेस करायची आहे। रेसिपी अगदी पटकन तयार होते, फार वेळ अजिबात लागत नाही। टिफिनसाठी अगदी योग्य रेसिपी आहे। अशा प्रकारे सारण पसरवून घ्यायचं आहे आणि याच्या कडा दाबून घेते। आता गॅसवर मी पॅन ठेवलेला आहे, त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। तेल, बटर किंवा तूप तुम्हाला जेही आवडत असेल किंवा मुलांना जे आवडत असेल ते वापरलं तरी चालेल। यांना मंद आचेवरच भाजून घ्यायचे आहेत दोघं बाजूने। वरून सुद्धा मी ऑइल लावून घेते। आता यांना पलटून घ्यायचं आहे। अशा प्रकारे डिश इथे तयार आहे। टिफिन रेडी आहे।
अशा प्रकारे सुद्धा तुम्ही पिझ्झा कटरने छोटे छोटे पीसेस कट करून देऊ शकतात, मुलं अगदी लहान असतील तर।